मस्त अशी सगळ्यांच्या आवडीची पावभाजी। छोटी मोठी पार्टी असू दे किंवा घरात कंटाळा आला असेल जेवण करण्याचा, तर अशा वेळेला ही पावभाजी म्हणजे एक पोटभरीचं स्नॅक्सच आहे। आणि अशी ही झटपट 15 मिनिटात होणारी वनपट पावभाजी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। चला तर मग पावभाजी करूया। नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत। वनपट पावभाजी करण्यासाठी इथे मी कुकरचा वापर करते। गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकते, 2 चमचे बटर टाकते। तेल टाकल्यामुळे बटर अजिबात जळत नाही। मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि ते या बटरमध्ये खूप छान परतून घ्यायचे। कांद्याचा असा थोडा कलर बदलल्यावर त्यामध्ये जाडसर वाटलेले 1 चमचा आलं लसूण टाका। हे पण तेलामध्ये छान परतून झालंय, स्मेल पण छान येतोय। हे बघा असं ट्रान्सपरंट झालं पाहिजे। त्यामध्ये आता बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकते आणि पावभाजीच्या कलरसाठी थोडंसं बीट टाका कापून। टोमॅटो बीट पण छान परतून घेतलंय। यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा टाकले, पाव चमचा हळद टाकते, मिक्स करून घेते। 1 चमचा गरम मसाला टाकला। आता छानपैकी असं परतून घेते 2 मिनटं आणि मटार, फ्लावर, बटाटा या भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये 1 छोटी शिमला मिर्च कापून टाकली तरी चालेल। सर्व भाज्या अशा मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या। हे बघा मस्त वाटते। तर आता थोडं चवीपुरतं मीठ टाकते। मीठ टाकून छानपैकी भाज्यांना मिक्स करायचं। हा एव्हरेस्ट पावभाजीचा 2 चमचे मसाला टाकते। भाज्यांमध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। 2 ते 3 मिनटं परतून घ्या। अर्धा लिंबाचा रस टाकते। लिंबू रस पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि भाजी शिजण्यासाठी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। पाणी भाजीच्या वरती आलं पाहिजे। यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकते आणि थोडी कसुरी मेथी अशी चुरून टाका। पावभाजीमध्ये कसुरीचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो। तुम्ही कसुरी मेथी कधी टाकत नसाल तर नक्की पावभाजी करताना कसुरी मेथी टाका। कुकरला झाकण लावून गॅस मोठ्या आचेवर ठेवून 4 शिट्ट्या करून ही पावभाजी शिजवून घ्यायची। कुकर थंड झाला आहे, झाकण काढून बघते। वाव, मस्त स्मेल आला आहे। पावभाजी एकदम छान झाली आहे। ही स्मॅशरने अशी मस्तपैकी तिला स्मॅश करून घ्यायची। अशी ही झटपट पावभाजी, अजिबात भांड्यांचा पसारा नाही, एकाच भांड्यामध्ये वनपट पावभाजी तयार झाली आहे। नक्की तुम्ही करून बघा आणि मस्तपैकी कोथिंबीर, चीज, बटर टाकून या पावभाजीचा आस्वाद घ्या। रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। अशाच मधूच किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा, करत राहा आणि खात राहा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।